नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी बालाजी तुमच्यासाठी अंकगणिताची संपूर्ण बेसिक सिरीज घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर काही बेसिक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये आपण गुणाकाराच्या काही नवीन पद्धती शिकलेल्या आहोत, त्यानंतर वर्गमूळ शिकलो आहोत, घनमूळ शिकलेले आहोत। त्याचप्रमाणे आपण एखाद्या संख्येचा बेसिक पद्धतीने वर्ग न करता शॉर्टकट पद्धतीने वर्ग कसा करायचा ती पण मेथड शिकलेली आहोत। असे भरपूर आपले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांक। दशांश अपूर्णांक हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर मी भागाकाराच्या 2 ते 3 शॉर्टकट मेथड तुम्हाला इथे सांगणार आहे। आपण आपल्या शालेय जीवनामध्ये जे भागाकार पद्धती शिकलेल्या आहोत ती आपल्याला इथे यूज करायची नाही आहे, कारण ती आपली टाइम कन्झ्युमिंग असेल आणि आपला मेन उद्देश आहे की आपला टाइम कशा प्रकारे सेव्ह करता येईल। सिम्प्लिफिकेशनमध्ये आपल्याला थोडाफार टाइम सेव्ह करायचा आहे आणि तो टाइम अशा एक्झाम्पलसाठी द्यायचा आहे की जे आपल्यासाठी थोडेसे टॉपिक हार्ड आहेत आणि आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार झालेला आहे की हा चॅप्टर अवघड आहे, त्या चॅप्टरसाठी आपल्याला थोडासा टाइम सेव्ह करायचा आहे। तर ते सेव्ह करण्यासाठी आपल्याला काही शॉर्टकट मेथड माहीत असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे वैदिक मॅथमॅटिक्सच्या पण काही ट्रिक्स आहेत, त्या पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगतो की आतापर्यंत तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये जिल्ह्यानुसार व्हॉट्सअपच्या ग्रुपचे लिंक्स अवेलेबल आहेत, त्यात तुम्ही जॉईन करा आणि एक्झाम गाईडची फॅमिली म्हणून सहभाग मिळवा। तर चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। आज आपण पहिला प्रॉब्लेम पाहणार आहोत। दशांश अपूर्णांकाच्या सुरुवातीला म्हणजे जे आपण पॉईंटबद्दल जे आपल्याला थोडेसे कन्फ्युजन होतं, पॉईंट कशा प्रकारे इरेज करायचा, पॉईंट कशा प्रकारे कमी करायचा, ते पण आपण याच्यामध्ये पाहून घेणार आहोत। तर एखादा क्वेश्चन घ्या। एक मिनिट, आपलं मार्कर थोडंसं लाईट झालं होतं। तर आता पाहू, एखादी संख्या अशी की जी 5च्या पटीमध्ये आहे आणि आपल्याला तिचा भागाकार करायचा आहे, त्यावेळेस आपण एक छोटीशी नवीन मेथड यूज करून पाहूया। आता समजा एखादी संख्या आहे, एक इथे 37 घेतला मी, 37 भागिले 5, इथे 5च्या पटीमध्ये असणारी संख्या म्हणजे जी 5 असू शकते किंवा 25 असू शकते, ठीक आहे। जेव्हा 37 भागिले 5 ही 5च्या पटीमधली संख्या भागाकारामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यावेळेस काय करायचं, वरच्या संख्येची डबल करायची, दुप्पट करायची। 37च्या दुप्पट किती येतं, 74, आणि या साईडकडून 1 नंतर दशांश इथे द्यायचा, 7.4 हे आपलं फायनल आन्सर असेल। अशा प्रकारे आपल्याला भागाकाराच्या 2 मेथड शिकायच्या आहेत, ज्या 5च्या पटीमध्ये असणाऱ्या आहेत। आणि त्याच्यानंतर असे पॉईंट जे वर्गमुळामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला भेटलेले ते पण आपण इथे पाहणार आहोत। दुसरं एक एक्झाम्पल घ्या। आता काय करा, इथे 65 घ्या, 65 भागिले 5 हे छोटे एक्झाम्पल आहे, तुम्ही 5चा पाडा पण मोजू शकता। पण ही मेथड मी सांगण्याचं कारण जे आहे की आपल्याला सिम्प्लिफिकेशन शिकायचं आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला कमीत कमी टाईममध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्यासाठी ही मेथड शिकायची आहे। तर तिथे 65 भागिले 5 आहे, तर 65च्या डबल 130, त्यानंतर इकडून 1 दशांश म्हणजे 13 हे आपलं फायनल आन्सर असेल। ओके, दुसरं एक एक्झाम्पल पाहू। आता घ्या 312, 312 भागिले 5। आता 312च्या डबल करायचे, 300च्या डबल 600, 12 डबल 24, 624, त्यानंतर इकडून 1 घर दशांश म्हणजे 62.4 हे आपलं फायनल आन्सर असेल। फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर काढता येत आहे। आता इथं 312 ही मोठी संख्या होती, तुम्ही जर 5चा पाडा मोजत गेलो, 5च्या पट्टीमध्ये भाग देत गेलो तर मिनिमम 30 सेकंद तुम्हाला वेळ लागत आहे। पण आपण आपल्या डबलच्या मेथडमध्ये या प्रॉब्लेमला आपण घेतलेलं आहे, त्याप्रमाणे आपण 2-3 प्रॉब्लेम पाहिलेले आहेत। ओके, आता पाहूया की 5च्या पट्टीमधली संख्या, आणखी एक प्रॉब्लेम घ्या, 127 भागिले 5, ठीक आहे। तर 127च्या डबल येतं 254। आता हे डबल कसं करणार तुम्ही, 100च्या डबल 200, 27च्या डबल 54, 254, त्याच्यानंतर 1 घर दशांश म्हणजे 25.4 हे आपलं फायनल आन्सर असेल, ठीक आहे। आता जेव्हा 5च्या पट्टीमधला इथे 25 येईल त्यावेळेस काय करायचं ते आपण पाहून घेऊया। तोपर्यंत मी हे क्वेश्चन इरेज करतो। या छोट्याशा 2 मेथड आहेत, त्या झाल्याच्या नंतर आपण दशांश अपूर्णांक हे चॅप्टर पाहणार आहोत। आता घ्या 122 भागिले 25। ओके, जेव्हा आपण एखाद्या संख्येला 5 न भाग देत होतो तेव्हा वरच्या संख्येची आपण डबल करत होतो, जेव्हा 25 न भाग देतो त्यावेळेस वरच्या संख्येची आपल्याला 4 पट करायची आहे, ठीक आहे। म्हणजे 122च्या 4 पट, 100च्या 4 पट 400, 22च्या 4 पट 88, 488।
त्यानंतर काय करायचं, 5 भाग देतो तेव्हा 1 घर दशांश देत होतो, जेव्हा 25 भाग दिलो तेव्हा 2 घर दशांश अलीकडे द्यायचा आहे. या साईडकडून 2 घर दशांश दिल्याच्या नंतर इथे 4.88 हे आपलं आन्सर असेल. अशा प्रकारे तुम्ही भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस सर्व एक्झाम्पल तुम्हाला तोंडी होऊन जातील. म्हणजे पेन अशी एखादी वेळ येईल की जेव्हा तुम्हाला पेनसुद्धा वापरायची गरज पडणार नाही. नो पेन नो पेपर हे फॉर्म्युला तुम्ही तिथे यूज करू शकता. ठीक आहे, तर आता पाहूया काही एक्झाम्पल भागाकाराच्या स्वरूपामध्येच, पण जेव्हा पॉईंटचे कन्सेप्ट येतो आणि आपल्याला आपले पाठीमागचे पण काही कन्सेप्ट त्यामध्ये यूज करावं लागतात. म्हणजे आता क्वेश्चन कधी कधी डायरेक्ट असा पण येतो वर्गमुळामध्ये 0.04. ठीक आहे, सिम्पल वन लाईनर क्वेश्चन काही पेपरमध्ये पाहायला भेटलेला आहे. अशा प्रकारे येतो. त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे. 4चं वर्गमूळ हे सर्वांना माहिती आहे, पण इथे एक पॉईंट दिलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं आणि काही विद्यार्थी हे क्वेश्चन सोडून पण देतात. पण अशा वेळेस काय करायचं, सर्वात सुरुवातीला जेव्हा असं क्वेश्चन दिला होता त्यावेळेस जी पूर्ण संख्या आहे, म्हणजे जी संख्या याच्यामध्ये आहे, पॉईंटचा विचार करायचा नाही. पहिल्यांदा संख्या कोणती आहे ती पाहायची आणि तिचा वर्गमूळ काढायचा. पहिल्यांदा संख्या पाहायची, संख्या आलेली 4, 4चा वर्गमूळ येतं 2. आता पाहायचं की दशांश किती घर आहे. या साईडकडून दशांश इथे 2 घर आहे. वर्गमुळाच्या बाहेर वर्गमुळामध्ये जर 2 घर दशांश असला तर वर्गमुळाच्या बाहेर त्याचा 1 घर होऊन येतो. जेव्हा वर्गमुळामध्ये 4 घर दशांश असतो, बाहेर काढल्याच्या नंतर 2 घर होऊन येतो. म्हणजे सरळ वर्गमुळामध्ये जेवढा दशांश आहे त्याच्या निमपट बाहेर येत असतो. ठीक आहे, मग इथे 2 घर दशांश आहे, याचा अर्थ आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर 1 घर दशांश येतो. मग तो आता इथे 2 आन्सर आलं होतं. 4 जेव्हा कन्सिडर केलं तेव्हा 2 आन्सर आलं होतं. आपल्याकडे 1 घर दशांश उरलेला आहे. या साईडकडून इकडे आपल्याला 1 घर दशांश द्यायचा आहे. इथे दशांश दिला, इथे 0 येणार, म्हणजे 0.2 हे आपलं आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटलेले आहेत. कधी कधी सरळ वन लाईनरमध्ये पाहायला भेटतात तर कधी कधी सिम्प्लिफिकेशनमध्ये पाहायला भेटतात. पाहू दुसरा क्वेश्चन. आता हेच क्वेश्चन घ्या, फक्त दशांश वाढवा इथे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की पहिल्यांदा संख्या पाहिजे. इथे संख्या काय आहे 4, मग 4चा वर्गमूळ काय येतो 2 येतो. ठीक आहे, त्यानंतर आता पाहायचं वर्गमुळामध्ये दशांश किती घर आहे. इकडच्या साईडकडून दशांश पाहायचे. हे 1 2 3 4, 4 घर दशांश आहे. बाहेर किती घर येईल, मग 2 घर येणार. मग इकडच्या साईडकडून इकडे 2 घर दशांश द्यायचा. हा 1 हा 2, म्हणजे 0.02 हे आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, आता लगेच पाहू दुसरं एक्झाम्पल. आता वर्गमुळामध्ये अशा प्रकारे जर दिला 3.24. ओके, तर 3.24 दिल्या काही जण याला ॲप्रॉक्सिमेट 4 घेतात आणि त्याचं वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न करतात, पण ते चुकते. आणि 3चं तर पॉईंटमध्ये असल्यामुळे वर्गमूळ काढायचा प्रश्नच येत नाही असं म्हणून काही जण स्किप करतात, पण तसं करायचं नाही. पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आहे की इथे वर्गमुळामध्ये एखादी संख्या दिली आहे याचा अर्थ ती पूर्ण संख्या असते आणि तिचं वर्गमूळ निघत असतं. पॉईंटमध्ये निघणाऱ्या संख्येचं वर्गमुळात ते क्वेश्चनमध्ये अरेंज करत नाहीत. म्हणजे एखादा पेपर सेट करते वेळेस ते बेसिकपासून ते हार्ड लेवलपर्यंत विचार करतात, पण अशा प्रकारे विचार करत नाहीत की काहीतरी त्याचा आन्सर विचित्र येईल. ठीक आहे, याचा अर्थ ही जी संख्या दिलेली आहे याचं पूर्णपणे वर्गमूळ निघणार आहे. 324चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे, कारण आपण 30पर्यंत वर्ग पाठ करायला सांगितले होते आणि तुम्ही पाठ केलेले आहेत. ओके, म्हणजे 324चं वर्गमूळ निघतं मग 18. आणि राहिला आता आपला कन्सेप्ट कोणता, इथे आपल्याला दशांश घरं मोजायचे आहेत. तर इकडे 4 पासून सुरुवात केली, 1 आणि 2 घरं दशांश भेटलेले आहेत. वर्गमुळामध्ये 2 घरं दशांश भेटल्याच्या नंतर आपण काय करतो, वर्गमुळाच्या बाहेर त्याचा निम्मा घेतो. म्हणजे 2 घरं आहेत तर वर्गमुळाच्या बाहेर त्याचा 1 येणार, म्हणजे या साईडकडून इथे पॉईंट येणार. 1.8 हे आपलं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन थोडेसे ट्विस्टी देतात आणि थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्याला व्हायचं नाही. तर आता असे भरपूर क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जर एखादी संख्या आता एक्झाम्पलमध्ये 1024 दिली. ओके, 1024 वर्गमुळात दिली आणि इथं पॉईंट दिला आहे, म्हणजे 10.24 दिली. अशा प्रकारे दिल्याच्या नंतर तुम्ही काय कराल, याच्या जवळपासची संख्या पाहाल कुठली 9, म्हणजे तुम्हाला वाटेल हे ॲप्रॉक्सिमेशनचा क्वेश्चन आहे आणि 9चं वर्गमूळ आपल्याला 3 हे माहिती आहे, पण तशा प्रकारे नसतं. 1024 दिलेली आहे याचा अर्थ याचं ही पूर्ण संख्या आहे आणि तिचं वर्गमूळ निघतं. मग तिचं वर्गमूळ काय असणार आहे,
आता तुम्ही तर वर्ग 30 पर्यंत पाठ केलेले आहेत, पण मी तुम्हाला एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं ही पण मेथड शिकवलेली आहे. ओके, आता शेवटची संख्या काय आहे 4. मग 4 साठी आपण काय घेतो 2 आणि 8 घेतला. त्याच्यानंतर शेवटचे 2 डिजिट सोडून दिले, उरला कोण 10. 10च्या पाठीमागचा वर्ग म्हणजे कोणता 9 आणि 9चं वर्गमूळ काय येतं 3. म्हणजे 32 आणि 38 अशा प्रकारे आपल्याला 2 आन्सर भेटलेले आहेत. तर यापैकी बरोबर आन्सर कसं फाइंड आउट करायचं, आपण जी ही संख्या आलेली आहे 3, ज्या संख्येचं इथे शेवटच्या संख्येत जे वर्गमूळ काढलं 3, तिच्या पुढची संख्या पाहतो म्हणजे 4 आणि या दोघाचा गुणाकार करतो. तर गुणाकार काय आला 12. आता 12 आणि हे 10 या दोघाला कंपेअर करायचं आणि वर्गमूळातली संख्या ही बाहेरच्या संख्येपेक्षा मोठी आहे की लहान आहे हे पाहायचं. आता 12पेक्षा 10 लहान आहे म्हणून आपला आन्सर 32 येणार, पण ॲक्च्युली आपला आन्सर 32 येणार का नाही, कारण इथे एक पॉईंट दिलेला आहे, 2 घरं पॉईंट आहे, म्हणजे या साईडकडून 2 घरं इथे पॉईंट आहे. तर वर्गमूळामध्ये 2 घरं पॉईंट असल्याच्या नंतर वर्गमूळाच्या बाहेर आल्यावर त्याचा एक घर होतो, म्हणजे 32च्या या साईडकडून इथं पॉईंट दिला म्हणजे 3.2 हे आपलं फायनल आन्सर असेल. अशा प्रकारे क्वेश्चन जर आला तर डायरेक्ट ते सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन असेल आणि छोटासा दिला म्हणजे 3.18 वगैरे तर ते सिम्प्लिफिकेशनमध्ये तुम्हाला विचारू शकतात. तर असे काही कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला शिकायचे आहेत. आणि आता आपण पाहूया की एखादी संख्येचा दशांश किंवा पॉईंट जो असतो तो कमी कशा प्रकारे करायचा आणि वाढवायचा कशा प्रकारे, म्हणजे बेसिकपासून जर आपण पॉईंट पण शिकत गेलो तर आपल्याला सिम्प्लिफिकेशनमध्ये खूप मदत होणार आहे. दशांश अपूर्णांक शिकण्याचा उद्देशच ते असतो की आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं. ओके, ठीक आहे, मग आपण सुरुवात करूया छोट्याशा एक्झाम्पलपासून. कोणती पण संख्या घ्या, जसं इथे घेतला मी 0.001. ओके, आणि खाली घेतला 0.00001. म्हणजे दशांशच्या पॉईंटच्या नंतर इकडे 4 घर 0 आहे आणि वरी पॉईंटच्या नंतर 3 घर 0 आहे. तर अशा प्रकारे जेव्हा एक्झाम्पल दिलं जातं त्यावेळेस इथे संख्या कोणती आहे ती पाहायची, बाकीचा दशांशचा विचार करायचा नाही. आता इथे संख्या आहे 1. जेव्हा आपण 1 ने 1ला भागतो त्यावेळेस फक्त आपल्याकडे आन्सर काय येतं 1. ओके, आता राहिला प्रश्न दशांशचा. जर इथे एखादी संख्या 5/2 असला असतं किंवा 9/3 असला असतं तर त्याचा आपण भागाकार करून घेतला असता आणि पुढच्या स्टेपला गेलो असतो. म्हणजे जर इथे आपल्याला अशा प्रकारे दिलेलं असतं पॉईंट, इकडे समथिंग काहीतरी पॉईंट आहेत आणि ते खाली 3 आहे, याच्यानंतर इकडे पण काहीतरी 0 आहेत, तर आपण पहिल्यांदा या 2 संख्येचा विचार करायचा आणि भागाकार करून घ्यायचा. 9ला 3 ने भागल्याच्या नंतर आपल्याकडे आन्सर येतं 3. त्याच्यानंतर पुढची स्टेप पॉईंटचा विचार करायचा. ओके, पण इथे तशा प्रकारे नाही आहे, आपण बेसिकपासून सुरुवात केलेली आहे आणि इथे एक दिलेला आहे. जेव्हा मी 1ला भागल्याच्या नंतर आन्सर 1 आला. आता उरला प्रश्न पॉईंटचा. ओके, आता इथे दशांश किती घर आहे ते मोजायचं. 1 2 3 4 हे वजा 4. त्यानंतर खाली 1 2 3 4 आणि 5 इथे वजा 5. छेदस्थानचा वजा 5 वर नेल्याच्या नंतर अधिक 5 होतो. ओके, म्हणजे इथे वजा 4 आणि अधिक 5 हे 2 भेटले. या दोघांची जर वजाबाकी केली तर काय येते +1. याचा अर्थ काय असतो, तो एक घर 0 आहे. तो जर पॉझिटिव्ह असेल तर 0 आहे आणि तो जर निगेटिव्ह आला तर तो पॉईंट आहे. इथे पॉझिटिव्ह आला एक घर, याचा अर्थ इथे 0 लावून टाकायचा. आन्सर आला 10. एकदम सिंपल आहे. आणि हाच जर क्वेश्चन घेतला दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजे पॉईंट निगेटिव्ह आला तर तो पॉईंटमध्ये येतो. त्याचा पण मी एक एक्झाम्पल घेईल तुम्हाला. आता हेच एक्झाम्पल घ्या. इथे पॉईंटच्या नंतर वर 4 0 घेतला आणि 1 लिहिला आणि खाली पॉईंटच्या नंतर 3 0 घेतला आणि 1 लिहिला. म्हणजे 0.00001 आणि खाली 0.0001. 3 वेळेस खाली 0 आहे पॉईंटच्या नंतर आणि वरी 4 वेळेस 0 आहे पॉईंटच्या नंतर. तर अशा ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा या 2 संख्येचा विचार करायचा. 1 ने 1ला भागितला, आन्सर काय मिळालं 1 मिळालं. इथे लिहिला आन्सर 1. ओके, त्याच्यानंतर दुसरी स्टेप पॉईंटचा विचार करायचा. आता वर पाहायचे किती पॉईंट आहेत, किती घरं पॉईंट आहे. 1 2 3 4 आणि 5 हे आला वजा 5. ओके, आणि खाली 1 2 3 आणि 4 हे आला वजा 4. खालची संख्या वर घेऊन जायची. ही वरी आहे वजा 5 आणि ही वर गेल्याच्या नंतर अधिक 4. या दोघांची जर बेरीज केली तर काय येते वजा 1. मी काय सांगितलं होतं, अधिक आल्याच्या नंतर 0 द्यायचा आणि वजा आल्याच्या नंतर पॉईंट द्यायचा. इथे काय आलेलं आहे आपलं पहिले आन्सर 1 आलेलं आहे, म्हणजे इथं पॉईंट दिला 0.1 हे आपलं आन्सर असेल.
अशा प्रकारे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, पण एकदम बेसिक आहेत, जे तुम्हाला संपूर्ण अंकगणित शिकण्यासाठी मदत करणार आहेत. आता आपण काय करू, थोडीशी संख्या लेवल वाढवू. .0.005 आणि खाली 0.0002. ओके, ही संख्या आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दशांशचा विचार करायचा नाही, सर्वात सुरुवातीला दोन जी संख्या आहे त्यांचा भागाकार करून घ्यायचा. इथे काय मग उरला 5/2 म्हणजे किती आला आन्सर 2.5. ओके, आता हेच 2.5 मी इथे लिहिले. आता विचार करायचा दशांश, आता विचार करायचा पॉईंटचा. आता वरचे पॉईंट किती, वरचे दशांश किती आहेत, 1 2 3 घर आहेत, म्हणजे हे आला -3 आणि खाली 1 2 3 4 -4. मग -3 हे खालचे -4 वर गेल्याच्या नंतर +4 झाले, तर आपली याची बेरीज केल्याच्या नंतर 1 आला. हा 1 म्हणजे काय आहे 10, 1 म्हणजे काय 0. ओके, आणि -1 आल्याच्या नंतर तो पॉईंट, याचा अर्थ हा 1 म्हणजे आपल्याकडे 1 शून्य शिल्लक आहे. आता आपलं आन्सर आलं होतं 2.5 2.5. आता हा जो दशांश आहे आपल्याला एक घर इकडे न्यायचं आहे, म्हणजे आपलं आन्सर आलं 25. का तिकडे न्यायचा, कारण आपल्याकडे इथे एक घर 0 आहे. हा पॉझिटिव्ह असल्यामुळं दशांश घर इकडल्या साईडला सरकला. जेव्हा पॉझिटिव्ह येतो त्या टायमाला दशांश घर इकडे सरकतो, आणि जेव्हा निगेटिव्ह येतो त्या टायमाला दशांश घर इकडे सरकतो. हेच मेन कन्सेप्ट आहे. याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आता थोडीशी लेवल आपण वाढवत जाऊ. काही बुकमध्ये याला प्रकार, टाईप, वेगवेगळ्या टाईपमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याचे खाली अनसॉल्ड क्वेश्चन आहेत. पण तशा प्रकारे काही नाही याच्यामध्ये टाईप वगैरे करत बसायचं किंवा माझं हे बुक सॉल्व झालं असं जर म्हणत बसलो तर आपल्याला पेपरच निघणार नाही. कारण आपला मेन फोकस असणार आहे की वर्डिंग प्रॉब्लेम. आपल्याला जे चॅप्टर आहेत, सरासरी झाला, ट्रेंड झाला, त्याच्यानंतर जे प्रॉफिट अँड लॉस आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, हे चॅप्टर कशा प्रकारे विदिन द टाईम, विदिन द सेकंडमध्ये सोडवायचे ते आपला मेन फोकस असणार आहे. हे आपला मेन फोकस नाही आहे, हे आपले फक्त बेसिक कन्सेप्ट आहेत. याच्यामध्ये तुम्ही टाईप किंवा प्रकार म्हणून टाईम वेस्ट करू नका. हे फक्त कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आपल्याला जे टाईम घालायचा आहे तो समोर यायचा आहे. ठीक आहे. आणखी काही एक्झाम्पल पाहून घेऊया, म्हणजे चांगल्या प्रकारे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. एक एक्झाम्पल घ्या. 8 गुणिले 0.08 गुणिले 0.008. ओके, अशा प्रकारे एक्झाम्पल दिलेले. तर पहिल्यांदा आपल्याला संख्येचा विचार करायचा आहे, मग तो भागाकार असो या गुणाकार असो. पॉईंटचा त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण पॉईंट किती आहे ते पाहणार आहोत. ओके, आपण भागाकारामध्ये पण तेच केलं, वर्गमुळामध्ये पण तेच केलं आणि इथे पण तेच करणार आहोत. गुणाकार असो, बेरीज असो का एखादी कुठलीही सिम्प्लिफिकेशनमध्ये काही येऊ दे, अशा प्रकारे आपण पहिल्यांदा संख्येचा विचार करणार आहोत. इथे संख्या काय आहे मग 8 8 आणि 8. याचा अर्थ 8 गुणिले 8 गुणिले 8 म्हणजे 8चा क्यूब. आता तुम्हाला 10 पर्यंत घन जर पाठ असतील तर हे एक्झाम्पल एकदम सोपं आणि विदिन द 10 सेकंदामध्ये तुम्ही याचा आन्सर फाइंड आउट करू शकता. तर आता 8चा घन काय येतो मग 512. 512 तर आपल्याकडं आन्सर मिळालेलं आहे. पण जेव्हा एक्झाममध्ये अशा प्रकारे क्वेश्चन दिला जातो त्यावेळेस चारही पर्यायामध्ये 512 हेच आन्सर असतं. याचा अर्थ आपल्याला याचा गुणाकार करत बसणं किंवा घन काढत बसणं हे पण करायचं नाही आहे. पहिल्यांदा पर्याय पाहायचा आहे, पहिल्यांदा पर्यायाकडे फोकस करायचे. चारही पर्यायामध्ये आपल्याला 512 हे मिळणार आहे. त्यांचा जो मेन उद्देश आहे दशांशचा, पॉईंटचा, तोच त्यांना द्यायचा आहे. गुणाकार करण्यामध्ये टाईम वेस्ट करायचा नाही. पहिल्यांदा पर्याय पाहिला, 512 हे आन्सर भेटलं, 512 हे साईडला लिहून घेतला. ओके, त्याच्यानंतर दुसरी स्टेप आपली डायरेक्ट एक्झाममध्ये द्यायची आहे. ती कुठली, आता दशांश पाहायचे किती आहेत. इथे पहा किती घरावर दशांश आहे, 1 2 3. त्याच्यानंतर इथे 2 म्हणजे हे 2 घरं आणि हे 3 घरं, टोटल 5 घरं दशांश आपल्याला भेटलेला आहे. जेव्हा आपण भागाकारामध्ये दशांशचा विचार करत होतो तेव्हा मी वर असं समथिंग -3 आणि खाली -4 आला, याला वर नेऊन त्या दोघांची बेरीज करत होतो. कारण जेव्हा भागाकारात दशांश होतो तेव्हा एकतर तो बेरीज होती किंवा वजाबाकी होती. इथे पण तेच होतं. जेव्हा गुणाकारामध्ये दशांश येतो त्यावेळेस दशांशची त्या पॉईंटची बेरीज होते. पण केव्हा बेरीज होते, त्याचं साईन सारखं असेल तर, म्हणजे दशांश या पण संख्येचा इकडच्याच साईडला घर आहे आणि या पण संख्येचा इकडच्याच साईडला घर दशांश सरकवलेलं, त्यावेळेस बेरीज होते.
पण एखाद्या संख्येचा दशांश आपण ते एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत असं सांगण्यापेक्षा मी त्याचा पण एक एक्झाम्पल घेईल. ठीक आहे, आता पाहूया इथे टोटल घर दशांश किती आहे ते 1 2 3. या संख्येमध्ये 3 घर भेटला आणि या संख्येमध्ये 2 घर भेटला, म्हणजे टोटल 5 घर दशांश आपल्याकडे आहे. आपला आन्सर काय आहे 512. त्यानंतर आपल्याला 5 घर दशांश इकडच्या साईडला सरकवायचे आहेत. तर आता पहा 1 2 3 4 आणि हे 5. 1 2 3 4 आणि 5. 5 घर दशांश आपण सरकवला, म्हणजे 0.00512 हे आपल्याला आन्सर भेटलेलं आहे. तर दुसरं एक्झाम्पल पहा. आता एक मिक्स एक्झाम्पल पाहू, म्हणजे जेव्हा आपण भागाकारामध्ये एक एक्झाम्पल पाहिलं आणि त्याचप्रमाणे गुणाकारातलं एक पाहिलं. एक एक्झाम्पल घ्या, 0.05 गुणिले 0.005 आणि डिवाइडमध्ये 0.0005. ओके, तर हे झालं आता मिक्स एक्झाम्पल. यामध्ये पहा वर आहे गुणाकार आणि खाली आहे भागाकार. पहिल्यांदा आपल्याला एक्झाम्पल कोणतंही असो, भागाकारात असो या गुणाकारात असो, पहिली वेळेस आपल्याला आपला कन्सेप्ट मेन आहे. पहिला कन्सेप्ट काय असेल, फक्त संख्यावर फोकस करायचं. संख्या काय आहे मग 5 5 आणि 5. तर इथे घ्या 5 गुणिले 5 भागिले 5. हे 5 5 कॅन्सल झाला, उरला काय आपल्याकडे फक्त 5 उरला, म्हणून ॲन्सरामध्ये 5 लिहिला. आता प्रश्न राहिला आपला दशांशचा. पहिल्यांदा गुणाकाराचे दशांश पाहून घ्या. किती घर दशांश आहे 1 2 आणि 3. त्यानंतर इथे 1 2, म्हणजे टोटल घर किती दशांश आहे 5 अधिक 5. इथे खाली पहा 1 2 3 आणि 4. हे किती झाला -4. सॉरी, हे पण -5च येणार कारण दशांश घर इकडच्या साईडला आहे. ओके, म्हणजे -5 आणि -4 अशा प्रकारे आपल्याला दशांश भेटलेले आहेत. मग आता हे -5, त्यानंतर खालचे -4 वरी घेऊन गेलो, ते काय झाले +4 झाले. तर आता या दोघांची बेरीज केल्याच्यानंतर काय भेटतं मग -1 भेटला. आता आपला आन्सर काय आहे 5 आहे. -1 म्हणजे इथे दशांश 1 घर इकडे सरकला, म्हणजे 0.5 हे आपलं फायनल आन्सर आपल्याला भेटलेलं आहे. अशा प्रकारे किती पण मोठं एक्झाम्पल येऊ द्या, कन्सेप्ट हेच आणि मेथड हीच वापरायची. त्यानंतर काही पुस्तकामध्ये थोडेसे याच्यावर क्वेश्चन फिरवलेले आहेत, तर ते क्वेश्चन पहा कशा प्रकारे येतात ते. म्हणजे आपण आता भागाकारामध्ये दशांश कसा संपवायचा आणि गुणाकारामध्ये कसा संपवायचा, त्याच्यानंतर दोघांचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे येतं भागाकारातलं आणि गुणाकारातलं, ते पण आता एक दुसरं एक्झाम्पल पहा. तुम्ही कोणती पण संख्या घ्या. इथे मी घेतला 0.004 गुणिले 0.003 डिवाइडमध्ये 0.004. ओके, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा फोकस करायचे आपल्या संख्येवर. आता तुम्हाला एक दुसरा कन्सेप्ट सांगतो. दशांश जर मोजायला थोडंसं तुम्हाला किचकट जात असेल तर दशांशानंतर किती संख्या आहेत पाहायचं, तेवढेच दशांश असतात. म्हणजे इथे दशांशानंतर 3 संख्या आहेत, 1 2 3, म्हणजे 3 घर दशांश आहे. अशा प्रकारेपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला संख्या पाहिजे. इथे आहे 4, त्याच्यानंतर 3 आणि डिवाइडमध्ये 4. ओके, हे 4 4 कॅन्सल, उरले फक्त 3. याचा अर्थ आपला पर्यायामध्ये आन्सरामध्ये 3 हे नक्की असणार आहे. तर आता इथे 3 लिहून घेतला. आता पाहायचं दशांश घर किती आहेत. पहिल्यांदा गुणाकारातले दशांश घर पाहायचे. इथे किती आहेत मग 1 2 3 घर आहेत. त्यानंतर इथे पण हे 3 घर आहेत. 3 आणि 3 झाले टोटल 6 घर. हे -6 घर दशांश वर मिळाले आणि खाली 1 2 3 घर दशांश मिळाले. खाली -3 घर दशांश मिळाले. ओके, तर आता हे खालचे -3 वर कंपल्सरी न्यायचे आहेत. आन्सर काढते वेळेस कंपल्सरी ते न्यायचेच आहेत. म्हणजे खालचे -3 वर गेल्याच्या नंतर हे -6 आणि हे +3 झाले. याचा अर्थ इथे आपल्याला -3 हे आन्सर मिळालेलं आहे. जर ते +3 असलं असतं तर आपल्याकडे 3 0 राहिले असते. मिळालेल्या आन्सरवर सरळ सरळ 3 0 लावले असते, पण तिथे -3 आहे. याचा अर्थ 3 घर दशांश आपल्याकडे भेटलेला आहे. तर आता ते -3 कसे लिहायचे मग, हे 3 घर दशांश, हा 1 घर 2 3 संख्या दिल्या, इथे दशांश दिला, सरळ आपला आन्सर मिळून गेलं. इथे जी संख्या भेटली दशांशामध्ये ती जेवढ्या संख्या आहेत जेवढे घर दशांश आहेत तेवढ्या संख्या लिहिल्या आणि त्याच्यानंतर दशांश दिला. हे आपलं फायनल आन्सर असेल 0.003. ओके, अशा प्रकारे आपल्याला भरपूर एक्झाम्पलची प्रॅक्टिस करता येईल, पण आपला मेन फोकस आहे की जे वर्डिंग प्रॉब्लेम आहेत त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे मी हा टॉपिक इथे थांबतो आणि थोडेसे याच्यावर ट्विस्टी एक्झाम्पल काही बुकमध्ये दिलेले आहेत, मी ते काढलेले आहेत. तर ते कशा प्रकारे विचारतात ते पाहूया आणि दशांश अपूर्णांकाचा शेवट करूया. दशांश अपूर्णांकामध्ये
परीक्षेमध्ये आपल्याला एखादा अपूर्णांक दिलेला आहे ते लहान मोठा ओळखा अशा प्रकारे सरळ सरळ विचारलं जातं. सिंपल दशांश अपूर्णांकामध्ये का मी क्वेश्चन पाहिलेलं नाही आहे, पण सिम्प्लिफिकेशनमध्ये त्याची गरज असते, त्याच्यामुळे आपण हा चॅप्टर शिकलेला आहे. तर काही बुक्समध्ये असं दिलेलं आहे 257 गुणिले 183, याचा आन्सर दिलेला आहे 47,031 असं आन्सर दिलेलं आहे. आणि पुढं काय विचारलं आहे तर 47.031 डिवाइडमध्ये 1.38 इज इक्वल टू काय असेल. तर इथे तर म्हणून हे दिलेलं आहे आणि आपल्याला याचा आन्सर फाइंड आउट करायचं आहे. वरी आपल्याकडे याचा गुणाकार करून त्यांनी उत्तर पहिलेच दिलेलं आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, दिलेला जो प्रश्न आहे तो या अर्धवट प्रश्नाच्या नंतर म्हणजे जो प्रश्न आपल्यासाठी विचारलेला आहे, आता हा संपूर्ण जो प्रश्न आहे आणि आपल्यासाठी विचारलेला प्रश्न कुठून आहे, मग तरच्या नंतरचा प्रश्न आपल्यासाठी विचारलेला आहे. अशा प्रकारे या प्रश्नाची मांडणी करून घ्यायची म्हणजे आपलं आन्सर सिंपल मिळून जाईल. मग इथे काय आहे 47,031 आहे इथे वर. ओके, त्याच्यानंतर डिवाइडमध्ये 1.38 आहे. याचा अर्थ इथला हा गुणाकारातला 183 भागाकारामध्ये इथे घेतलेला आहे. आता हा इथे लिहिला मी 183, इथला गुणाकारातला 183 भागाकारात गेला तर इजिकल टू काय उरलं 257. याचा अर्थ पर्यायामध्ये 257 कन्फर्म असणार आहे. ओके, आता प्रश्न राहिला दशांशचा. मग पहा वर किती घर दशांश आहे, 1 2 3 घर आहे आणि खाली किती आहे 2 घर दशांश आहे. -2 -3 मिळून गेलं. त्यानंतर -3 खालचे वर जाऊन -2चे +2 झाले. आपल्याकडे फायनल आन्सर काय मिळालं -1 म्हणजे फक्त 1 दशांश घर आपल्याला 1 पॉईंट भेटलेला आहे. तर आपल्याकडे इथे उत्तर काय आहे मग 257. त्याच्यानंतर इकडून 1 घर दशांश म्हणजे 25.7 हे आपलं आन्सर असेल. अशा प्रकारे फक्त दशांशचाच प्रश्न आहे. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारू शकतात कारण थोडासा ट्विस्ट केलेला आहे आणि तुम्हाला 40-50 सेकंद या क्वेश्चनसाठी लागणार आहेत. म्हणून हे विचारण्याची शक्यता आहे, पण तेवढं पण याच्यावर जास्त फोकस करू नका. मेन फोकस आपला वर्डिंग प्रॉब्लेमवर असणार आहे. वर्डिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या मेथड खूप गरजेच्या आहेत, त्यामुळे आपण हे सर्व शिकत आहोत. दुसरा प्रश्न पहा, भरपूर बुक्समध्ये वेगवेगळ्या टाईपमध्ये याची मांडणी केलेली आहे. तर आपल्याला त्या टाईपमध्येच खेळत बसायचं नाही आहे, आपल्याला त्या टाईपपेक्षाही बाहेर जायचं आहे. इथे पहा काय दिलेलं आहे 5 गुणिले 0.4 भागिले 0.004 इज इक्वल टू यम आहे. तर यम इज इक्वल टू काय असणार आहे. ओके, तर पहिल्यांदा हा प्रश्न आपल्या मेथडच्या स्वरूपामध्ये सरळ याची मांडणी करून घ्यायची आहे. तर इथे काय करायचं मग, आता जो हा 5 गुणिले 0.4 आहे हे जे भागाकारात आहे ना याला डिवाइडमध्ये घ्यायचं म्हणजे आपल्याला सरळ रूप द्यायला थोडंसं सोपं जाईल. ओके, आता हा प्रश्न आपल्या पहिल्या मेथडच्या मांडणीमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा मेन उद्देश काय असणार आहे की संख्येवर फोकस करायचं. आता संख्या काय आहेत मग 5 गुणिले 4 भागाकारात 4, हे 4 कटला उरला काय 5. याचा अर्थ पर्यायामध्ये 5च्या स्वरूपामध्ये आन्सर असणार आहे. आता राहिला प्रश्न दशांशचा. वर किती घर दशांश आहे -1 आणि खाली किती घर आहे 1 2 3 संख्या आहे 3 घर दशांश -3. हे -3 वर गेल्याच्या नंतर +3 झाले. -1 +3 काय भेटलं मग +2. याचा अर्थ 2 शून्य आहेत आपल्याकडे. आन्सरात काय आलं होतं 5, त्याच्यावर 2 शून्य लावून टाकले, हे झालं 500. अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, तर असे भरपूर क्वेश्चन आहेत. 2-3 आपण घेऊन टाकू आणि हा टॉपिक इथे संपवण्याचा प्रयत्न करू. दुसरा एक प्रश्न दिलेला आहे 138 गुणिले 78 इज इक्वल टू 10,764. तर 13.8 गुणिले 0.078 इज इक्वल टू काय असेल. आपल्याला उत्तर तर माहिती आहे 138 गुणिले 78 आहे. याचा अर्थ उत्तर हे असणार आहे पर्यायामध्ये, म्हणून हे जशास तसे इथे लिहून घेतला 107 64.
हे तर असणार आहे. आता प्रश्न राहिला आपल्या दशांशचा. मित्रांनो आज खूप गरमी आहे आणि मी त्याच गरमीमध्ये आपला लेक्चर रेकॉर्ड करत आहे. तर मिनिमम तुम्ही लाईक करण्याचा तरी कष्ट करा. तर इथे पहा, एक घर दशांश आहे इथे आणि इथे 1 2 3 घर दशांश आहे. याचा अर्थ गुणाकारामध्ये टोटल किती घर दशांश झाला आपल्याकडे? 4 घर दशांश झाला. हे काय असते? -4 असते. याचा अर्थ या साईडकडून इकडे 4 घर दशांश आपल्याला सरकवायचा आहे. मग हा 1 2 3 आणि 4. फायनल आन्सर काय असेल? 1.0764 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. तर समोरचा प्रश्न पाहू. तर क्वेश्चन आहे 169 गुणाकारामध्ये 81 बरोबर आहे 136 89. तर मूळ प्रश्न आपल्यासाठी इथे आलेला आहे. 13.689 भागिले 0.0169 इजिकल टू काय असणार आहे? तर आपल्याला या तरच्या नंतरच्या प्रश्नाला सरळ रूप द्यायचं आहे की मग काय येणार? 13.689 भागिले 0.0169 अशा प्रकारे लिहिलं. फक्त हे भागाकार मी इथे डिवाइडमध्ये लिहिलं कारण आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. तर आता या 3 संख्यामध्ये आणि या 2 संख्यामध्ये मिसिंग काय आहे? 81. याचा अर्थ इथे इजिकल टू मध्ये 81 येणार. आता प्रश्न राहिला फक्त पॉईंटचा. आन्सरमध्ये 81 कन्फर्म आहे. प्रश्न राहिला फक्त पॉईंटचा. ओके. याचा अर्थ काय केला आहे? हे जे 169 आहे हे इथला गुणाकारातला इथे भागाकारात 169 नेला आणि समथिंग काहीतरी पॉईंट दिलेलं आहे. ठीक आहे. ते आता पॉईंट काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. इथे 1 2 3 संख्या आहे. त्याचा अर्थ 3 घर पॉईंट अलीकडे आहे. 3 घर दशांश आपल्याला भेटला. -3 लिहिला. त्यानंतर इथे 1 2 3 4 संख्या आहेत म्हणजे 4 घर पॉईंट -4 लिहिला. आता आपल्याला काय करायचं? खालचा जो -4 आहे तो नेहमीसाठी हमेशा आपण वर घेऊन जात आहोत. म्हणजे -3 आणि हे -4 वर जाऊन +4 झाला आणि फायनल काय भेटला? 1. म्हणजे हा 1 म्हणजे काय असणार आहे? 1 0 भेटला. पॉईंट मायनस आल्याच्या नंतर तो पॉईंट असतो आणि अधिक आल्याच्या नंतर तो 0 असतो. आन्सर काय? 81. 81 वर 1 0 लावला 810 हे फायनल आन्सर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळून गेलेला आहे. तर तुम्हाला या क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही टाईप म्हणून प्रॅक्टिस करू नका. सरळ क्वेश्चन सॉल्व करत जा. कुठल्याही प्रकारचा टाईप वगैरे काहीही नसतो. जेव्हा तुम्ही विदाऊट फॉर्म्युला कन्सेप्च्युअल क्वेश्चन सॉल्व करायला शिकाल त्यावेळेस तुम्ही मॅथमॅटिकमध्ये परफेक्ट व्हाल आणि त्या टाईमला तुम्ही कुठल्याही एक्झाममध्ये मॅथमॅटिक हे क्रॅक करू शकताल. तर दुसरा प्रॉब्लेम आहे 117 भागिले 9 इजिकल टू 13. तर 1.17 भागिले 0.0009 इजिकल टू काय असणार आहे? तर या 2 संख्या आहेत. इथे पण भागाकारात आहेत, इथे पण भागाकारात. याचा अर्थ इजिकल टू मध्ये 13 आन्सरमध्ये 13 येणारच आहे. कन्फर्म इथे 13 घेतला मी. आता प्रश्न राहिला दशांशचा. याला सरळ रूप द्या. 1.17 डिवाइडमध्ये 0.0009. इथे किती घर दशांश आहे? 2 -2. इथे किती घर दशांश? 1 2 3 4 घर दशांश आहे -4. हे -4 वर गेल्याच्या नंतर +4 -2 +4 +2. याचा अर्थ इथे 2 शून्य लावून टाकायचे आणि 1300 अशा प्रकारे फायनल आन्सर मिळून जाणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि याच्यानंतर आपण अशा प्रकारच्या कुठल्या प्रॉब्लेमवर प्रॅक्टिस करायची हे पण तुम्ही कमेंटमध्ये सजेशन द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करून जा आणि कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स आहेत त्या जॉईन करून एक्झाम गाईडची फॅमिली होण्यास मदत करा. टेक केअर. धन्यवाद आणि बाय.